आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। शिवरायांचा भव्य दिव्य पुतळा लंडनमध्ये उभारणार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। लवकरच महाराजांची वाघनख सुद्धा भारतामध्ये येणार अशी माहिती। श्री क्षेत्र शनी शिंगणापूर संस्थान मंदिराचा विशेष ऑडिट होणार। चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा। साहेबांनी या ठिकाणी 2 मागण्या ज्या केलेल्या आहेत, या संस्थांचं स्पेशल ऑडिट केलं जाईल। सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात प्रवीण दरेकरांचा हक्कभंगाचा प्रस्ताव। अंधारे नेहमीच बेजबाबदारपणे वक्तव्य करतात, प्रवीण दरेकर यांचा आरोप। तर अंधारे यांनी दिलगिरीचं लेखी पत्र 8 दिवसात द्यावं, नीलम गोरेंची सूचना। सुषमा अंधारे पण माहिती न घेता त्या आता एक नेते आहेत, उपनेत्या की काय शिवसेनेच्या, उद्धव उभाटाच्या, तर त्या पण असं कसं बेजबाबदार बोलू शकतात। माझी या सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे की सुषमा अंधारेवर हक्कभंग आणण्याची आम्हाला परवानगी द्या। 112 गावांमध्ये तिसरी मुंबई वसवली जाणार। 323 चौरस किलोमीटर क्षेत्राचे MMRDA करणार भूसंपादन। MMRDAला नवनगर विकास प्राधिकरण म्हणून विशेष अधिकार। शरद पवार यांची 30 डिसेंबरला पुण्यामध्ये जाहीर सभा। शेतकरी आक्रोश मोर्चावेळी पवार पुण्यामध्ये सभा घेणार। संजय राऊत सुद्धा सभेसाठी हजेरी लावणार अशी माहिती।